नमस्कार. 29 जून 2026 वटपौर्णिमा. संपूर्ण माहिती, पूजाविधी, पूजेचे साहित्य आणि शुभ साडीचा रंग. हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी महिला या दिवशी वटवृक्षाची पूजा करतात आणि उपवास ठेवतात. वर्ष 2026 मधील वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. वटपौर्णिमा यावर्षी शुभ मुहूर्त हा 29 जून 2026 म्हणजे सोमवारला साजरा केला जाणार आहे. या दिवशी महिलांनी सकाळी स्नान करून पूजेचा संकल्प करावा. वटपौर्णिमेच्या पूजेसाठी खालील साहित्य आपण एकत्रित करावे. वडाची पूजा करण्यासाठी तांब्याचा कलश, हळद, कुंकू, अक्षता, गुलाल, अत्तर आणि सुवासिक फुले, तसेच धूप, दीप आणि कापूर. वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा सुती धागा, वाण देण्यासाठी 2 बांबूची सुपे, 5 प्रकारची फळे, आंबे, जांभूळ, केळी इत्यादी. ओटी भरण्यासाठी कापड, ब्लाउज पीस, खारीक, बदाम, सुपारी, नारळ आणि गहू किंवा तांदूळ आणि आंबे. नैवेद्यासाठी पुरणपोळी असं साहित्य आपल्याला घ्यावं लागणार आहे. पूजेची आपण विधी कशी करायची आहे ते बघणार आहोत. स्नान आणि शृंगार. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावे. नवीन किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करून पूर्ण शृंगार म्हणजे महिलांनी मंगळसूत्र, बांगड्या, जोडवी असा शृंगार करावा. घरात देवापुढे दिवा लावून पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. वटवृक्ष पूजा. जवळच्या वटवृक्षाजवळ जावे आणि वडाच्या झाडाला सुवासिक पाणी अर्पण करावे. हळद, कुंकू वाहावे, अक्षता वाहावी, फुले वाहावीत, धूप, दीप ओवाळून तयार केलेला नैवेद्य अर्पण करावा. तसेच सुताचे फेरे. वडाच्या झाडाला मनोभावे प्रार्थना करीत सुती धागा हातामध्ये घेऊन वडाभोवती 7 वेळा प्रदक्षिणा घालावे आणि तो धागा वडाला गुंडाळून द्यावा. वटसावित्रीची पारंपरिक कथा वाचावी किंवा ऐकावी. त्यानंतर वडाची आणि यमराजाची आरती करावी. उपस्थित सुवासिनीची ओटी भरावी. घरातील मोठ्या नंदांना, सासू यांचे पाया पडून आशीर्वाद घ्यावा आणि त्यांना वाण द्यावे. 2026 वटपौर्णिमेसाठी शुभ रंग. 29 जून रोजी सोमवार असल्यामुळे पांढरी, चंदेरी किंवा हलका निळा हा रंग शुभ मानला जाईल. परंतु सौभाग्य सणांमध्ये पांढरा रंग पूर्णपणे नेसला जात नाही. म्हणून या वटपौर्णिमेला लाल, हिरवा, गुलाबी किंवा पिवळा यांसारखे पारंपरिक सौभाग्य रंग नेसणे अत्यंत शुभ राहील. विशेषतः हिरवी किंवा गुलाबी साडी या दिवशी तुम्ही नेसू शकतात. हा रंग तुमच्या अंगावर उठून दिसेल. तर ही होती संपूर्ण वटपौर्णिमेविषयीची संपूर्ण माहिती. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.